नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवूया मस्त ज्वारीच्या हुरड्याचे थालीपीठ। जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये हे हुरडा निघतो ज्वारीचा आणि त्याचं खूप छान पीठ तयार होतं आणि त्याचं आपण आता थालीपीठ करून बघूया। यासाठी मी साहित्य घेतलेले आहे कोथिंबीर, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, जिरी आणि 2 लसणाच्या कांड्या। हे सगळं मी वाटून घेतलं मिक्सरमध्ये। त्याची खूप अशी फाईन पेस्ट नाही करायची, थोडं जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे ते पिठामध्ये छान मिक्स होऊन थालीपीठ छान लागतं। आता आपण कृतीकडे वळूया। माझ्याकडे हे आमच्या आंटींनी दिलेलं हुरड्याचं पीठ आहे, ते मी घेतलेलं आहे। तर आपण आता त्यामध्ये काय काय टाकायचं ते बघून घेऊया। मी इथे 4 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत। जास्त बारीक चिरायचे म्हणजे आपल्याला थालीपीठ करताना ते थालीपीठ चांगलं होतं। त्यानंतर हे आपलं जे मिरचीचं वाटण होतं ते आपण टाकून घेतलेलं आहे। जिरी पावडर पण थोडी टाकून घेतली मी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, थोडी हळद पण टाकली आहे। आता आपल्याला हे मिश्रण एकसारखं करायचं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पण मी टाकून घेतली। आता जसं पाणी लागेल तसं आपल्याला हे मळून घ्यायचं। मळून घेताना एक काळजी घ्यायची की खूप पातळ नाही मळायचं, नाही तर मग ते आपल्याला थालीपीठ करताना ऑलरेडी आपल्याला पाणी पण लावायला लागतं, त्यामुळे थोडं घट्टच ठेवायचं आहे ते। आता तुम्ही बघू शकता हा असा मी डो करून घेतलेला आहे आणि आपण त्याचे गोळे करून घेऊया। एक तुम्हाला मी दाखवते अंदाजे, आपण भाकरी थापतो तेवढा आपण गोळा घ्यायचा किंवा त्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा। आता एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे ओढणीचा मी, आपण कॉटनचा रुमाल किंवा कुठलंही कॉटनचं घेऊ शकतो। तर तो थोडासा ओला करून घेतलाय मी पोळपाटावरती आणि आपण त्याच्यावरती हे आपलं थालीपीठ थापून घेऊया। आता सर्वांना ही बऱ्यापैकी ही कृती माहिती आहेच। आपण थापून घेतलं बोटाने, जसं पुढं पुढं सरकवत राहिलो आणि त्यानंतर थोडेसे आपल्याला तेल आतमध्ये जाऊन छान भाजून निघतील ह्या हेतूने आपण ते होल्स करून घेतले। पॅन तापायला ठेवला होता आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घेतलं मी आणि थालीपीठ हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलं। बारीक गॅसवरच सुरुवातीला मोठी फ्लेम ठेवायची, त्यानंतर बारीक गॅस करायचा आणि हे तेल टाकून दोन्ही अंगांवरती आपण छान भाजून घ्यायचंय। थालीपीठ ही खरं तर खूप पारंपरिक रेसिपी आहे। आपल्याकडे जर का ज्वारीचं हुरड्याचं पीठ नसेल तर आपण घरचीही पीठं असतात, आपले ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं आणि बेसन असतं, हे सगळे पीठं एकत्र करून आपण ते थालीपीठ करू शकतो। कडधान्याचंही थालीपीठ करतात, जसं की सगळे कडधान्य भाजायची आणि त्याचं गिरणीवरती जाऊन पीठ करून आणायचं, तर तेही थालीपीठ करू शकतो आपण। पूर्वी हे थालीपीठ चुलीवरती केलं जायचं आणि मी लहानपणी हे खूप खाल्लेलं आहे, माझ्या मुलांना पण आवडतं हे आणि माझ्या मिस्टरांना पण आवडतं। आणि आपण हे दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर, लोणच्याबरोबर, हिरव्या मिरचीचा खरडा किंवा कोणतीही एखादी भाजी किंवा आपण नुसतं कोरडंसुद्धा हे खाऊ शकतो, खूप छान लागतं। ही रेसिपी खरं तर प्रत्येक गृहिणी आपल्या घरी बनवतच असते। हे थालीपीठ खमंग भाजलेले आणि गरमागरम खाण्याची मजाच काही वेगळी आहे। अतिशय चविष्ट आणि पौष्टिक नाश्त्याला बनवायची ही अशी सोपी रेसिपी, चला करताय ना मग तुम्ही पण। भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय।